हरि ओम. तर शारीरिक आणि मानसिक संतुलन साधण्यासाठी आपण हा जो उपक्रम सुरू केलेला आहे, तर त्यामध्ये आज आपण पाहणार आहोत मुद्रा. नमस्कार, मी डॉक्टर अंजली मोरे, तसंच मी योगा इन्स्ट्रक्टर पण आहे. तर ह्या मुद्रा आपल्या शरीरासाठी काय काम करतात, कशा केल्या जातात, ह्या मुद्रांद्वारे आपण आपल्या शरीराचं संतुलन कसं ठेवू शकतो, निरोगी कसं राहू शकतो, हे आज आपण जाणून घेऊया. तर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की आपल्या शरीरामध्ये अनेक प्रकारच्या नाड्या आहेत. तर या नाड्या आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचं काम करतात. प्रत्येक पेशींना सचेतना देण्याचं काम ह्या नाड्या करत असतात. परंतु ज्यावेळेला याच्यामध्ये काही असंतुलन निर्माण होतं, काही बिघाड तयार होतो, तर त्यावेळेला आपल्याला व्याधी घडतात किंवा आपल्याला रोग होतात. तर एक शारदा तिलक योगशास्त्रामध्ये एक ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये मुद्रांचं वर्णन असं केलेलं आहे की मुदम आनंदम तदादी इति मुद्रा. म्हणजे ज्या क्रिया केल्यामुळे आपल्याला आनंद मिळतो त्यांना आपण मुद्रा असे म्हणतो. तर आता इथं आनंद म्हणजे काय आहे, तर फक्त शारीरिक किंवा मानसिक आनंद नाही, तर आपला जो आत्म्याचा प्रवास आहे परमात्म्यापर्यंत पोहोचण्याचा, तर त्या मध्ये जो आपल्याला आनंद मिळतो तर तो इथं त्यांनी सांगितलेला आहे. आणि तो जो आहे आनंद, तर तो आपण मुद्रेच्या सहाय्यानं साध्य करू शकतो. तर आपल्याला जर ह्या मुद्रा कशा करतात किंवा त्यांचे काय फायदे होतात हे जर जाणून घ्यायचं असेल, तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या हातांचं जे स्ट्रक्चर आहे, हातांची जी जडणघडण आहे, ती आधी आपल्याला जाणून घ्यावी लागेल. तर आपलं शरीर हे जे आहे तर ते पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. आणि आपले हे जी बोटं आहेत तर हे प्रत्येक एक तत्व दर्शवतं. प्रत्येक जे तत्व आहे आपलं शरीर एक गोष्ट वापरत असतं. तर आता आपण पाहूया की आपला अंगठा जो आहे, तर हा अंगठा अग्नितत्व आपल्या शरीराला पुरवतो. हे पहिलं बोट जे आहे तर ते वायुतत्व आपल्या शरीराला पुरवतं. आणि मध्यमा जे आहे तर हे आकाशतत्व आपल्या शरीराला पुरवत असतं. तर ही आपल्या शरीराला पृथ्वीतत्व पुरवत असते. आणि करंगळी जी आहे तर ही आपल्या शरीराला जलतत्व पुरवत असते. तर हे कार्य जे असतं सतत चालू असतं आपल्या शरीराला. हे तत्व मिळत असतात, त्याच्यामुळे आपलं शरीर संतुलित राहत असतं, निरोगी राहत असतं. जसं आपलं शरीर हे पूर्ण तत्व वापरत असतं तसंच ते उत्सर्जित पण करत असतं. पण काही कारणांमुळे, जसं की आपल्या अन्नामुळे, आपल्या विचारांमुळे बऱ्याचदा ह्या गोष्टींमध्ये असंतुलन निर्माण होतं. आणि ज्या वेळेला ह्या गोष्टींमध्ये असंतुलन निर्माण होतं तर आपल्या शरीराला व्याधी जडतात, रोग निर्माण होतात आपल्या शरीरामध्ये. तर पहा, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये आपण कुणाला पण नवीन भेटलो तर नमस्कार करण्याची आपल्यामध्ये प्रथा आहे. यामागे सुद्धा जे शास्त्र आहे तर ते मुद्राशास्त्रच आहे. कारण की ज्या वेळेला आपण नमस्कार करतो तर त्यावेळेला आपले हाताचे जे बोटं असतात तर ते एकमेकांना टच होतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी तयार होते, आपल्या शरीराला एक प्रकारची ऊर्जा मिळते. तसेच आपण ज्या वेळेला आरती करतो तर त्यावेळेला टाळ्या पण वाजवतो, त्याच्यातून सुद्धा आपल्याला शरीराला ऊर्जा मिळत असते, शरीरामध्ये चेतना तयार होत असते. तसेच बऱ्याचदा आपण आरती करताना आपण हात आरती ज्या वेळेला घेतो, हात ठेवतो, डोळ्यांवरती ठेवतो, डोक्यांवरती ठेवतो. हा पण एक त्यातलाच भाग आहे. तर मैत्रिणींनो, मुद्रा ह्या खूप प्रकारच्या आहेत, त्यांचे वेगवेगळे प्रकार आहेत. तर त्या कशा करायच्या, कोणत्या आजारासाठी कोणती मुद्रा वापरायची, तर हे आपण येणाऱ्या वेगवेगळ्या भागांमध्ये पाहणारच आहोत. तर तुम्हाला पण जर हे जाणून घ्यायचं असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल बटन पण दाबून ठेवा, जेणेकरून आपला व्हिडिओ आला की तुम्हाला माहिती होईल. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या नवीन भागामध्ये. धन्यवाद.